विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच आहे। 6 जागांवरती शिवसेनेतल्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग केलं जात आहे। 5 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे आणि यात 6वी जागा ही छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड ही असावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते। 6वी जागा मेरिटवर किंवा जिल्ह्यातली पक्षाची ताकद पाहता द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली जाते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, शिवसेना कोणकोणत्या जागांसाठी आग्रही आहे आणि संभाजीनगर आणि रायगड या जागांवरती नेमका पेस काय आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं 6 जागांवर शिवसेना आग्रही आहे आणि त्या ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खास करून आपण बघितलं तर ठाणे पालघर जी शिवसेनेची जागा आहे आणि त्यामुळे जवळपास शिवसेनेलाच ही जागा मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे आणि ज्यामध्ये रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातं। त्यासोबतच हिंगोली, परभणी, खरं तर तिथे आकडेवारी जर बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळते, मात्र ती सुद्धा एक पारंपरिक जागा शिवसेनेची आहे आणि त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी जे चिरंजीव आहेत अभिमन्यू खोतकर, त्यासोबतच माजी आमदार विप्लव बजुरिया यांचं नाव यामध्ये चर्चेत आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना इथे सुद्धा आपण बघितलं तर भाजपची ताकद आहे, भाजपचं वर्चस्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पाहायला मिळालं, मात्र तिथे सुद्धा बाजीराव चव्हाण, राजेंद्र जंजाळ यांचं नाव, नाशिक, रायगड, जळगाव या ठिकाणी सुद्धा इच्छुकांची नावं समोर येत आहेत। त्यामुळे नेमका या सगळ्यावर निर्णय काय होतो आणि कोणती जागा कोणाला मिळते, कारण 4 जागा शिवसेनेला दिले जाणार असं म्हटलं जातं। त्यामुळे आज साधारणपणे रात्रीपर्यंत या सगळ्या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान महायुतीमध्ये कोणत्या जागांवर कुणी दावा केलाय पाहूया। तर छत्रपती संभाजीनगर, जालना या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेनं दावा केलेला आहे। जळगावच्या जागेसाठी सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे। परभणी, हिंगोलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच आहे।